अमोल मिटकरी यांनी पोस्ट केलेल्या या फोटोमुळे बारामतीच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात गंभीर आरोप करत सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्यात। या पोस्टमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे। अमोल मिटकरी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय की बारामतीमध्ये सहयोग घर, काटेवाडी घर, विद्याप्रतिष्ठान येथे अघोरी पूजा होतात। हे बाहेरून येऊन करणाऱ्यांना शक्य नाही, तर अघोरी विद्या मानणारे, त्यांच्याशी जोडले जाणारे राजकीय बलाढ्य व्यक्ती आणि त्यांचे बारामतीला असलेले हस्तक याशिवाय हे होऊच शकत नाही। अशातच या कालावधीत बारामतीत काही व्हिडिओ प्रसार माध्यमात फिरतायत। इतकंच नाही तर त्यांनी आणखी एका पोस्टमध्ये दावा केलाय 28 डिसेंबर 2025 रोजी विद्याप्रतिष्ठान AI इमारत बांधकाम जवळ मध्यरात्री मांडलेली ही अघोरी पूजा। दादा सकाळी इथेच इमारत बांधकाम पाहणी करण्यासाठी येणार होते। #भयावह अशी पोस्ट मिटकरी यांनी केली आहे। या पोस्ट सोबत त्यांनी एक फोटोही शेअर केलाय। या फोटोमध्ये काही पूजा साहित्य आणि संशयास्पद वस्तू दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय। विशेष म्हणजे मिटकरी यांनी ज्या 28 डिसेंबर तारखेचा उल्लेख केलाय त्याच दिवशी उद्योगपती गौतम अदानी यांनी बारामतीचा दौरा केला होता। विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या इमारतीच्या उद्घाटनासाठी ते बारामतीत आले होते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आणखी वेगळं वळण मिळाले। दरम्यान अमोल मिटकरी यांच्या या दाव्यांवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आली नाहीये। तसंच या आरोपांची कोणतीही अधिकृत पुष्टी झाली नाहीये। मात्र सोशल मीडियावर या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। या प्रकरणावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।